नमस्कार. आज आपण खूप सोपी आणि झटपट होणारी कुरकुरीत मूग डाळीची पापडी बनवणार आहोत. चहासोबत खायला ही पापडी खूप छान लागते. सर्वप्रथम आपण अर्धा पाव वाटी मूग डाळ 3 ते 4 तास पाण्यात भिजवून ठेवूया. नंतर 2 वाट्या गव्हाचे पीठ, त्यात कुटलेली काळी मिरी अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा तीळ, हिंग, मीठ चवीनुसार, 20 ते 25 पानं चिरलेली कढीपत्ता, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा तेल आणि शेवटी भिजवलेली मुगाची डाळ घालून पिठाचा घट्ट गोळा मळून घ्या. नंतर हे पीठ 10 मिनिटांसाठी बाजूला मुरत ठेवा. कारण त्यामध्ये घातलेले हे सर्व जिन्नस मिळून एकसंध मिळून येतील. नंतर या पिठाचा गोळा घट्ट मळून घेतलेला आहे. त्याच्या छोट्या छोट्या सुपारी एवढ्या लाट्या करून प्लास्टिकच्या पेपरवर तेल लावून तो गोळा लाटून घ्या किंवा एका वाटीने तो थापून घ्या. आणि नंतर गरम तेलात ह्या पापड्या बदामी सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहे. ह्या पापड्या तुम्ही एकत्र लाटून घेतल्या तरीही चालतील, परंतु त्यानंतर एकमेकांवर चिकटण्याची शक्यता असते. म्हणून थोड्या थोड्या पापड्या लाटा आणि तळून घ्या. पापड्या अजिबात नरम पडत नाहीत. नंतर ह्या पापड्या उलटसुलट करून तेलामध्ये छान कुरकुरीत अशा तळून घ्या. माझ्या ह्या पापड्या 2 बॅचमध्ये मी तळून घेतल्या होत्या. छान सोनेरी रंग आला ना की ह्या पापड्या बाहेर काढून घ्या. ह्या पापड्या गव्हाच्या पिठाच्या आहेत. त्याच्यात मैद्याचा आपण अजिबात कुठेही वापर केलेला नाही आहे. त्यामुळे ह्या पापड्या पौष्टिकही आहेत. मुलांना स्नॅक्समध्ये डब्यात देण्यासाठीही खूप उत्तम पर्याय आहे. अशी ही मूग डाळीची पापडी तयार आहे. ह्या पापडीपासून आपण खूप काही प्रकारही करू शकतो. ही पापडी चहाबरोबर एकदम मस्त लागते. तुम्ही ही पापडीची रेसिपी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थोड्या वेळाने ह्या सगळ्या पापड्या एका सुपामध्ये तुम्ही काढून घ्या. चांगल्या थंड झाल्यावर तुम्ही ह्या एका हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ह्या भरून ठेवू शकता. आता तुम्ही जरा ह्या पापडीचा आवाज ऐका. कुर्रम कुर्रम असा आवाज येतोय ना. खायला ही पापडी एकदम मस्त लागते. मैत्रिणींनो, नक्कीच करून बघा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा की तुम्हाला पापडी कुरकुरीत खायला आवडते की नाही ते. पुन्हा भेटूया नव्या रेसिपी बरोबर. धन्यवाद.